ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोड आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। याचा देशभरातील जवळपास 9.25 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। पंतप्रधान मोदी आज दुपारी 12:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे याबाबतची घोषणा करतील। अखेर महाराष्ट्र राज्यातील शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आलेली आहे। म्हणजेच पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता म्हणजेच पुढचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्टपणे वितरित करण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो, आनंदाची बातमी आलेली आहे। पीएम किसानवर बातमी आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत, कारण की तारखेबाबत ही अपडेट आलेली आहे। कोणत्या तारखेला तुम्हाला तुमच्या बँक खात्यात 2000 रुपये मिळणार आहेत, त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चालायचंय। कोठेही स्किप करायचं नाही, कारण की शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता एक काम करायचे आहे, त्यानंतरच तुम्हाला पीएम किसानचा 23वा हप्ता मिळणार आहे। अन्यथा तुम्हाला पीएम किसानचा 23वा हप्ता मिळणार नाही। शेतकरी मित्रांनो, त्याकरिताच व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चालायचं आहे। कोठेही स्किप करायचं नाहीये। स्किप केल्यानंतर तुमचा हप्ता देखील स्किप होऊ शकतो। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला चालू करूया त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, कारण तुमच्या फायद्याच्या बातम्या सगळ्यात आधी आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळतात। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओची सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता हवाय, मग तातडीने बनवा हे ओळखपत्र, अन्यथा 2000 रुपये अडकणार। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 23व्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। गेल्या महिन्यातच 22वा हप्ता जमा झाल्यानंतर आता पुढच्या हप्त्यासाठी सरकारने नियमावलीतले मोठे बदल केलेले आहेत। जर तुम्हाला 2000 रुपयांचा लाभ मिळवायचा असेल तर आता तुमच्याकडे डिजिटल किसान आयडी असणे बंधनकारक करण्यात आलेले आहे, म्हणजेच फार्मर आयडी। शेतकरी मित्रांनो, जर तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर तुमचा हप्ता अडकू शकतो असे सांगण्यात आलेली आहे। तर आता आपण जाणून घेऊया की काय आहे फार्मर आयडी। तर शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने पारदर्शकता आणण्यासाठी आणि खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत मदत पोहोचण्यासाठी फार्मर रजिस्ट्री मोहीम सुरू केलेली आहे। यामध्ये शेतकऱ्यांची डिजिटल ओळख निर्माण केली जाते, ज्यामध्ये जमीन, पिके, खते आणि पशुपालनाशी संबंधित सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध असते। विशेषतः नवीन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही आयडी बनवणे आता अनिवार्य झालेली आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुमचा संपूर्ण डाटा ह्या फार्मर आयडी रजिस्ट्रीमध्ये असतो। त्यामुळेच तुम्हाला आता हा हप्ता मिळवण्यासाठी ही फार्मर आयडी बंधनकारक केलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया की कोणते कोणते 14 राज्य आहेत ज्यामध्ये हे नियम लागू झालेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, देशातील प्रमुख 14 राज्यांमध्ये किसान आयडी बनवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झालेले आहे। यामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, बिहार, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, आसाम, छत्तीसगड आणि ओडिशा या राज्यांचा समावेश आहे। या राज्यातील शेतकऱ्यांनी नोंदणी न केल्यास त्यांच्या जून-जुलै 2026 मध्ये येणारा हप्ता अडकू शकतो। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र देखील यामध्ये समाविष्ट आहे, म्हणूनच तुम्हाला फार्मर आयडी बनवणे आवश्यक आहे। महाराष्ट्र राज्याच्या शेतकऱ्यांनी ही बातमी आपल्याला आलेली आहे आणि ही बातमीची अंमलबजावणी करायची आहे, म्हणजेच फार्मर आयडी लवकरात लवकर बनवून घ्यायची आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता जाणून घेऊया की किसान आयडी कशी बनवायची असते आणि त्यासाठी कोणती कोणती कागदपत्र आवश्यक आहेत। त्यासाठी आधार कार्ड, आधाराशी लिंक असलेला मोबाईल नंबर आणि जमिनीचा सातबारा लागतो। प्रक्रिया: राज्याच्या अधिकृत कृषी पोर्टलवर जाऊन त्यामध्ये तुम्ही ही आयडी बनवू शकता। ही सोपी प्रक्रिया आहे शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर बनवून घ्या। आता आपण जाणून घेऊया की तुमचा हप्ता कोणत्या तारखेला येऊ शकतो। तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचे हप्ते साधारणपणे 4 महिन्यांच्या अंतराने दिले जातात। 21वा हप्ता नोव्हेंबर 2025 मध्ये आणि 22वा हप्ता मार्च 2026 मध्ये वितरित करण्यात आलेला आहे। यानुसार 23वा हप्ता जून किंवा जुलै 2026च्या सुमारास शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो, असं सांगण्यात येत आहे की 2-3 महिन्यात पण हप्ता येऊ शकतो आणि 2-3 आठवड्यात पण हप्ता येऊ शकतो। साधारणतः हप्ता येण्यासाठी थोडी वाटच पाहावी लागेल। शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला थोडीशी वाट पाहायची आहे आणि जर काही बातमी आली तर आपल्या चॅनलवरती बघायला मिळणारच आहे। त्यामुळे सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।